दीक्षा देव निजो जगतिया हास हो उद्धरी वाणी नेवदता भागवती कथा व्यासाप्रती भासला तो हा गुरु श्री असा पाटांगणी शोभला। सद्गुरुनाथ महाराज की जय। हरे नमः। नैमिष्ये निमिष क्षेत्रे शौनकालया सत्रं स्वर्गाय लोकाय सहस्र सममासत। भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले। याप्रमाणे भागवत ग्रंथ हा किती श्रेष्ठ आहे, तो प्रत्यक्ष वेदाला आलेलं फळ आहे। आणि वेद म्हणजे निगम कल्पतरू आहे। कल्पतरू शब्दाचा अर्थ तुम्ही जी कल्पना कराल ते प्राप्त होईल। वेद हा एवढा श्रेष्ठ आहे, एवढा संपन्न आहे की तुम्ही जे जे मागाल ते वेदाच्या उपासनेने प्राप्त होते। वेदाच्या उपासनेने, वेदाच्या आचरणाने सर्व गोष्टी आपल्याला प्राप्त होतात। म्हणून त्याला वेद म्हणजे प्रत्यक्ष कल्पतरू आहे। कल्पतरूचे तळवटी झोळ्या देत असे गाठी। संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की एक मुलगा गावामध्ये भिक्षा मागत फिरत होता, माधुकरी मागत फिरत होता। फिरता 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 थोडीफार माधुकरी मिळाली आणि एका झाडाखाली येऊन बसला। तो बिचारा एकटाच होता, कुणी आगा नाही, कुणी पिछा नाही, अनाथ फिरत होता। त्याला कुणी भिक्षा घातली, कुणी घातली नाही। कुणी माधुकरी कोरडी ओली जशी असेल तशी घेतली आणि त्याच्याजवळ पूर्ण फडकं देखील नव्हतं, त्याला झोळीला गाठी देत बसला। तो तळवटी झोळ्या देत असे गाठी, झोळीला गाठी देत बसला। काय बाबा म्हणले, झोळी फाटली, अन्न घ्यायला राहिली नाही। त्या रस्त्याच्या बाजूनी समोरून एक पांथस्थ चालला होता। त्याने त्याच्याकडे पाहिलं। का रे म्हणले, उदास कशामुळं, रडायला कशामुळं? तो म्हणाला, काय करू अहो, कशी तरी कोरडी ओली भिक्षा मिळाली खरी, या झाडाखाली बसून खातोय, पण या झोळीला देत किती गाठी झाल्यात या झोळीला, आता यानंतर गाठ द्यायला देखील जागा शिल्लक राहिली नाही। आणि मग गाठ मारली तर हे अन्न कशात घेऊ? तो पांथस्थ म्हणाला, अरे वेड्या, तू कोणत्या झाडाखाली बसलास पाहिलं का? म्हणलं, कोणतं झाड आहे? असं बाबळीचं, असं लिंबाचं? नाही, अरे कल्पतरूचे तळवटी। तू कल्पतरूच्या झाडाखाली बसलास आणि झोळीला काय गाठी देतोस? मग काय म्हणे, तू मनात इच्छा आण, तू जे मनात इच्छा आणशील ती प्राप्त होईल। असं आहे का म्हणला? मी मनात इच्छा आणली, मला रेशमी वस्त्र मिळावं, की ताबडतोब रेशमी वस्त्र आलं। अबाबा, पंचपक्वान्न मिळावं, रोज भाकरी खाऊन कंटाळा आलाय म्हणले, पंचपक्वान्नाचं ताट मिळावं, पंचपक्वान्न समोर आलं। हा काय चमत्कार आहे म्हणला। पांथस्थ म्हणला, अरे हे कल्पतरू आहे, तू जी कल्पना करशील ती साध्य होईल, जी कल्पना करशील ती फळाला येईल। कल्पतरू त्याला म्हणतात। आणि भगवान कसा आहे? अकल्पनाख्य कल्पतरो। गुरु कसे आहेत? माऊलींनी वर्णन केले 18व्या अध्यायामध्ये, अकल्पनाख्य कल्पतरो। गुरु कसे आहेत? आज गुरुपौर्णिमा आहे, त्या निमित्ताने गुरु कसे तर अकल्पनाख्य कल्पतरो। वेद कसा आहे? वेद कल्पनाख्य कल्पतरो आहे आणि गुरु वेदापेक्षा श्रेष्ठ आहेत। का तर गुरु तुमच्या मनात इच्छा असो नसो तुमची इच्छा परिपूर्ण करणार, तुमची इच्छा असो नसो तुम्हाला मुक्ती प्रदान करणार। अकल्पनाख्य कल्पतरो। गुरु कसे तर अकल्पना, मनात कल्पना न येता देखील, मनात इच्छा न होता देखील काही वेळेला ढकलून पास करतात गुरु। जा वरच्या वर्गात, तू शहाणा आहेस, हुशार आहेस, अभ्यास केला नाही फक्त, बाकी तुझी बुद्धी तजेल आहे। गुरु म्हणतो, नाही नाही, ज्याला वरच्या वर्गात जाऊ द्या, पुढे हळूहळू अभ्यास करेल। तसा गुरु काही वेळेला आपल्याला मदतही करतात, हातभार लावतात आणि आपल्याला वरच्या
या मुक्तीच्या क्षेत्रामध्ये ढकलून गुरु हा आपल्याला ढकलून देतो आणि आपलं कल्याण करतो. त्यावेळेला आपल्याला काय माहीत असतं की आपलं कल्याण कशात आहे, आपलं अकल्याण कशात आहे. खूप लोक नंतर म्हणतात, अरे अरे त्यावेळेला ऐकलं असतं तर बरं झालं असतं, त्यावेळेला गुरुनी सांगितलं होतं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. पण त्याला अनेक कालावधी निघून गेलेला असतो. पण गुरु बरोबर वेद मात्र कल्पना, आपण कल्पना करावी ती प्राप्त करून देणार आहे. म्हणून हा वेद निगम कल्पतरोर्गलितम फलम, हे कल्पना म्हणजे इच्छा, जी इच्छा करावी. आणि मग तो जो भिक्षेकरी मुलगा आहे तो चमत्कार त्याला वाटू लागला की अरे मी जे म्हणावं ते होऊ लागले. मला पंचपक्वान्नाचं ताटही मिळालं, चांदीचं ताट मिळालं, चांदीची वाटी मिळाली, त्याचप्रमाणे या सुंदर बसायला पाट मिळाला चंदनाचा, आणि रेशमी वस्त्र मिळालं, अलंकार मिळाले, दागदागिने मिळाले. आणि इथं काय भूत असं म्हणल्याबरोबर भूत समोर आलं. हो म्हणले भूत इथं, तर तू कल्पना भूताची केली तर तुला भूतच दिसेल. म्हणून देव या ठिकाणी संत म्हणतात, तुम्ही कल्पना भूताची करू नका, महद्भूताची करा. महद्भूत कोण आहे? ईश्वर हा महद्भूत आहे. कारण ते म्हणतात ना की महद्भूताने अनेक भूत आहेत जगामध्ये, पण महद्भूत एकच आहे. सगळ्या जगामध्ये अनेक भूत आहेत, जीव आहेत, अनेक जीव आहेत, पण सर्वात श्रेष्ठ असणारा भगवान आहे. महद्भूताने लोकांत्याप्य भूतात्मा भुंगते कृष्ण भुगव्यया, असा आपण तीन लोकांना व्याप्त असणारा ईश्वर हा महद्भूत आहे. बाकीचे अनेक भूत आहेत, अनेक जीव आहेत, पण सगळ्या जीवांचा श्रेष्ठ असणारा जगत चालक, तो जगत मालक जो आहे तो ईश्वर आहे. आणि त्याचं ज्ञान वेद करून देतो. म्हणून या ठिकाणी हे कल्पतरू आहे आणि त्याच्या तळवटी आपण बसलो आहोत. कोणता कल्पतरू आहे हो? अहो बाहेर बघू नका, आपला देह कल्पतरू आहे. आपल्या मानव देह धन्य धन्य हा नरदेहो, याची अपूर्वता पाहावं. जे जे कीजे परमार्थ लाहो, जो जो कीजे परमार्थ लाहो, तो तो पावे सिद्धी. ते सिद्धी प्राप्त होण्याचं आपण करतो खूप, पण सिद्धीला जात नाही. सिद्धी संकल्प आपण करतो, अमुक करील, आपण पूजेच्या वेळेला संकल्प करतो ना, पण संकल्प सिद्धीला जातो का? नाही, संकल्प केला पण तो सिद्धीला गेला नाही, म्हणजे परिपूर्ण झाला नाही. पण भगवंताच्या कृपेने तो सिद्धीला जातो. म्हणून हा नरदेह हाच कल्पवृक्ष आहे असं समजा, दुसरा कोणता कल्पवृक्ष नाही. आपण या कल्पवृक्षाच्या तळवटी बसलो, तो जो भिक्षेकरी आहे ना, तो भिक्षेकरी आपणच आहे. आणि या देहरूपी, मानव देहरूपी कल्पवृक्षाच्या तळाशी आपण बसलो, मुळाशी आपण बसलो आणि झोळीला गाठी देतोय संसाराच्या. संसार काही पूर्ण होणार आहे का? संसाराची गाठ ही कधीच आपल्याला परिपूर्णतेला नेणार नाही. गाठ पडली पाहिजे ईश्वराशी, गाठ पडली पाहिजे संताशी. संतांची गाठ पडली, जसा हा पांथस्थ म्हणजे गुरु आहे, तो पांथस्थ सांगतो, अरे तू कशाच्या झाडाखाली बसलास बघ. हे ज्ञान द्यावं लागतं कुणी? गुरुनी. गुरु ज्ञान देतो आणि मग शिष्याला जागृतता येते, शिष्य जागृत होतो. या ठिकाणी हे ज्ञान जरी आपल्याजवळ सगळं सामर्थ्य असलं तरी या सामर्थ्याचं ज्ञान गुरुनी द्यावं लागतं. म्हणून गुरु श्रेष्ठ आहे. या ठिकाणी ते म्हणतात की असा हा कल्पतरू आहे वेदरूपी, आणि त्या कल्पतरूला आलेलं फळ आहे. म्हणजे काय? ते तर आम्हाला नक्कीच जीवनातली मुक्ती आणि भुक्तीचा आनंद प्राप्त करून देणार आहे. म्हणून देह हाच कल्पतरू आहे. आपण जे जे मनात आणावं, जे जे आपण ठरवावं ते ते परिपूर्ण होतं. पण फक्त निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेची फळ. आपल्याला निश्चय करता आला पाहिजे, आपल्याला आपल्या मनामध्ये निश्चय करता आला पाहिजे. एखाद्या गोष्टीचा संकल्प केला, पण संकल्पासाठी कष्ट घ्यावे लागतात ना. एक संकल्प केला एखादा व्रत करायचा,
पण तो व्रत परिपूर्ण करण्यासाठी आपल्याला कष्ट घ्यावे लागतात, प्रयत्न करावे लागतात. उगाच व्रत कडेला जात नाही. आणि मग हे व्रत जेव्हा कडेला जातं तेव्हा तो आनंद हा सिद्धीचा आनंद. संकल्प आणि मध्ये नियती म्हणजे दैव. तुम्ही संकल्प किती केला तरी तो संकल्प सिद्धीला जाण्याचं केवळ भगवंताच्या हातात आहे. भगवत कृपेनेच तो सिद्धीला जाऊ शकतो. म्हणून या ठिकाणी ते म्हणतात की या भागवताची सुरुवात कशी झाली. परीक्षितीला जेव्हा भागवत सांगितलं शुकाचार्यांनी भागवत सांगितल्यानंतर काही काळ लोटला आणि मग पुन्हा हे भागवत सूतांनी शौनकादिकांना सांगितलं. ते कसं सांगितलं त्याचे विवरण करतात. नैमिषे निमिष क्षेत्रे ऋषय शौनकादयः सत्रम स्वर्गाय लोकाय सहस्र सममासत. 1000 वर्ष संकल्प केला. आपण एका दिवसाचा संकल्प पूर्ण करू शकत नाही. एक दिवस ठरवला आज बोलायचं नाही, जमते का बघा. बुधवारी पांडुरंगाचा वार आहे, बोलायचं नाही, आणि मग हा हूं चाललेलं असतं. पण काही वेळेला तो संकल्प मोडतो. अरे 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 तोंडातून शब्दच गेला. मग संकल्प मोडला. संकल्प केला पण तो सिद्धीला गेला नाही. या ठिकाणी 1000 वर्षाचा संकल्प केलाय. सहस्र समवासत 1000 वर्ष आपण अशा ठिकाणी जाऊन राहू की जिथे कोणाचाही त्रास होणार नाही, कोणाचाही व्यत्यय येणार नाही, कोणाचा आवाज येणार नाही, कोणाचं मेसेज वाजणार नाही, डिस्टर्ब होणार नाही. कुठेही आपल्या मनात आणि देहाला त्रास, मन विचलित होणार नाही. अशा ठिकाणी आपण 1000 वर्ष तपश्चर्या करायची, यज्ञ करायचे, त्या ठिकाणी पूजापाठ करायचे, प्रवचन कथा कीर्तन करायचे. मग आता अशी जागा कोणती. सगळे ऋषी ब्रह्मदेवाकडे येत आणि ब्रह्मदेवाला विचारलं, महाराज आम्हाला असं 1000 वर्षाचं अनुष्ठान करायचं, कुठं जावं. ब्रह्मदेवानी मनाचं चक्र सोडलं. मनश्चक्र म्हणजे मन विचार केला, शांत मनाने विचार केला की त्यांना योग्य जागा कोणती, आणि त्यांनी सांगितलं मनाचं चक्र सोडलं आणि ते चक्राची आरा जिथे थांबेल तिथे तुम्ही जा म्हणून सांगितलं. चक्र जिथे थांबेल, चक्राची आरा जिथे थांबेल, चक्राचं टोक जिथे थांबेल म्हणजे काय हो, त्याचं तात्पर्य असं आहे की आपलं मन जिथे स्थिर होईल ती जागा श्रेष्ठ असते. तशा तर सगळ्याच जागा आहेत, पण आपल्याला माहिती आहे की काही काही जागा कशा आहेत, काही काही जागा लाभदायक आहेत आणि काही काही काय हो या जागेत आलो आणि आल्यापासून दुखणेच मागं लागले. दुखणे मागं लागले, नोकरीत व्यत्यय आले, पैसे मिळाले नाहीत, मुलाबाळावर संकट आले. जागेत काहीतरी दोष असला पाहिजे. कधी जेव्हा अनुभव येईल तेव्हा असेल ना ते नसेल, पण याला मनामध्ये शंका येते. तेव्हा काही जागा चांगल्या असतात, काही जागा वाईट असतात, काही शुभ असतात, काही अशुभ असतात. हे शुभाशुभत्व जागेवर अवलंबून आहे, ठिकाणावर अवलंबून आहे, तसं मनावरही अवलंबून आहे. आणि जिथे मन स्थिर होतं अशी जागा. ही मनाचं चक्र गेलं आणि मनाचं चक्र थांबलं. ब्रह्मदेवाने जे चक्र सोडलं ते कुठे, शौनकादयः नैमिष अरण्यामध्ये हे चाप थांबलं, हे चक्र थांबलं. सगळे ऋषी गण त्या ठिकाणून निघाले. अरे म्हणले हे क्षेत्र चांगलं आहे. इथे एका राक्षसाचा वध एका निमिषात केला होता म्हणून त्याला निमिषक क्षेत्र नाव पडलं. हे निमिषक क्षेत्र आहे, नैमिषक क्षेत्र आहे, नैमिषारण्य. आज नैमिषारण्यात लोक भागवत करतात, कथा करतात. हे नैमिषारण्य हे शांत ठिकाण म्हणून ब्रह्मदेवानी सूचित केल्याप्रमाणे हे गेले. आता नैमिषक क्षेत्र जिथे निमी थांबते. निमी म्हणजे काय, काळ थांबतो, काळ नेमी असं आपण म्हणतो. हा काळ जिथे थांबतो, हा निमी
निमिष हा शब्द आपण आपल्या पापणीसाठी वापरतो. पापणीची उघडझाप होते त्याला आपण निमिष म्हणतो. किती वेळ लागतो? काही निमिष. पापणीची उघडझाप कळत नकळत होते आणि त्याला आपण निमिष असं म्हणतो. हे निमिष आहे, आपल्या काळाचं मोजमाप आहे. थोडक्यात काळाचं मोजमाप आहे निमिष. आणि हे क्षेत्र निमिषक क्षेत्र आहे. म्हणजे हे जिथे काळ संपून गेला, जिथं काळाची जाणीव संपून गेली, काळाची मर्यादा संपून गेली, काळाच्या पलीकडे हे क्षेत्र, म्हणून निमिषक क्षेत्र. आणि हे निमिषक क्षेत्र, क्षण किंवा निमिष हा काळ आहे. आपलं आयुष्य किती हो? आपण म्हणतो 100 वर्ष, पण हे आपल्या दृष्टीने 100 वर्ष. तसा विचार जगाच्या दृष्टीने विचार केला तर एक निमिषच आहे. आपलं जीवन सुद्धा एक निमिषाचं आहे. कोणाच्या दृष्टीने? पृथ्वीच्या दृष्टीने, सूर्याच्या दृष्टीने, विश्वाच्या दृष्टीने. कारण विश्वाचं आयुष्य किती आहे? काही कोटी वर्षाचं आहे. कोटी कशाला, त्यापेक्षाही जास्त, अर्बुद वर्षाचं आहे. म्हणून आपलं आयुष्य मात्र आपण 100 वर्ष मोजतो, पण हे 100 वर्ष तसे म्हटलं तर एका निमिषासारखेच आहे, एका क्षणासारखेच आहे. हे 100 वर्ष एका क्षणासारखे, केवळ एका निमिषाप्रमाणेच नष्ट होतात. आला आणि गेला. जेव्हा लोमश महर्षी होते, लोमश महर्षी, जेव्हा एक युग संपून जातं तेव्हा त्यांच्या अंगावरचा एक केस गळतो म्हणे. लोमश, एक केस, युग संपून गेल्यावर एक केस गळतो. असे तर आपले किती जन्म होतात युगामध्ये. युगाची संकल्पना कशी आहे? तेव्हा जन्म आपले होतात, पण त्यांचा एक केस गळतो. त्यांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर तुमचं आयुष्य किती हो? काही नाही, आला आणि गेला. अहो, काल आला आणि आज गेला. का? आपल्याला वाटतं 100 वर्ष, 50 वर्ष, 90 वर्ष, पण हे वर्ष निमिषासारखे नष्ट होतात. म्हणून निमिषक क्षेत्र. हे निमिषक क्षेत्र कोणतं आहे? आपलं जीवन आहे बरं का. आपलं जीवनच निमिषक क्षेत्र आहे. आणि अशा निमिषक क्षेत्रामध्ये आपल्याला ही उपासना करायची. त्यांच्या दृष्टीने 1000 वर्षे, आपण 1 मिनिट केली तरी पुरेशी, एक क्षणभर केली तरी पुरेशी आहे. हे एका निमिषामध्ये आपल्याला मुक्ती प्राप्त होऊ शकते. खटवांग राजा नाही का मुक्त झाला? त्यांचं तात्पर्य सांगायचं असेल, निमिषक क्षेत्रच कशामुळं? ते एका निमिषात जसा राक्षस मारला तसा एका निमिषात मुक्ती मिळण्याचा हे जीवन आहे. तुम्हाला एका निमिषात मुक्ती मिळू शकते. एका निमिषामध्ये आपण मुक्त होऊ शकतो. मुक्त संघ परमब्रजेत, एका निमिषामध्ये. याप्रमाणे नैमिषे निमिषक क्षेत्रे, हे अनिमिषक क्षेत्र आहे. नैमिषे अनिमिषक क्षेत्रे, अनिमिष. या ठिकाणी या क्षेत्राचं नाव आपण नैमिषारण्य आज म्हणतो, पण ते अनिमिषक क्षेत्र म्हटलंय. म्हणजे जिथे काळ पोहोचत नाही, जिथे काळ जात नाही, काळाच्या पलीकडचं ठिकाण. काळाचा परिणाम कोणावर होतो? काळाचा परिणाम आपल्या जीवनावर होतो, सगळ्या गोष्टीवर होतो. जसा फुलावर काळाचा, फुल आज सुकून गेलं. का सुकलं? कशामुळं? उत्तर काळ. कालचं फुल आज सुकून गेलं. दूध वरती राहिलं, कालचं दूध आज नासलं. का? काळ. सगळ्याचं उत्तर काळच आहे. मन का बदललं लोकांचं? काळ. लोकांनी काल माझ्याकडून उसने घेतला, आज नाही म्हणला. काळ. कलयुगाचा काळ आला. तेव्हा हे सगळं काळ, हे त्याचं उत्तर आहे. कालाय तस्मै नमः स कालः पंचविंशतिः. याप्रमाणे हा काळ सगळ्याचं उत्तर आहे. या दृष्टीने नैमिषे अनिमिषक क्षेत्रे, आणि या काळाच्या पलीकडे जो जातो तो मुक्त होतो. म्हणून हे अनिमिषक क्षेत्र आहे. हे जसं काही ठिकाणी रेंज येत नाही ना, पण जर शांत ठिकाणी, जिथे रामदास स्वामींनी 40 वर्ष बसून दासबोध लिहिला, या दासबोधाचं लेखन 40 वर्ष चाललं होतं रामदास स्वामींचं. ते शिवथरघळ हे ठिकाण आहे. तुम्ही शिवथरघळ या ठिकाणी जा आणि मोबाईल लावा. तिथं
कुठलेही आकाशात आपल्याला मोबाईलचे रेंज येत नाही, म्हणजे कोणताही विक्षेप येत नाही. रेंज सुद्धा काही संकेत तिथे प्राप्त, आपल्या मनाची विकृती तर नाही, म्हणून रामदास स्वामींनी ते बरोबर पडलं का, ते 40 वर्षापासून लेखन करायचंय ना, शांतता. आणि मग धोधो वाहणारा तो प्रपात आहे, तिथे डोंगर आहे, दरी आहे मोठी आणि शांत ठिकाण आहे, बाहेरचा आवाज सुद्धा येत नाही, इतकं शांत ठिकाण आहे. त्यामुळं आता लोक जाऊ येऊ लागलेत, परंतु त्या काळात तर 300-350 वर्षापूर्वी तर काय घनदाट अरण्य असेल, ते वाघ, हत्ती, लांडगे यांचा वावर सहज तिथे चाललेला असेल. असा नैमिष निमिष क्षेत्रे ऋषय शौनकादया. आणि हे सगळे शौनकादिक ऋषी त्या ठिकाणी पोहोचले आणि सत्रम स्वर्गाय लोकाय, हे सत्रम स्वर्गाय लोकाय, त्यांनी एक सत्र सुरू करायचं ठरवलं. कशासाठी? तर स्वर्गाय लोकाय. स्वर्गाय ज्याचं गुणगान केलं जातं, ज्याचं वर्णन केलं जातं, ज्याचं स्तुतीस्तवन केलं जातं, त्याला स्वर्गाय असा शब्द आहे. स्वर्गायती इति स्वर्गाय. म्हणून स्वर्गाय लोकाय सहस्र सममासत, ज्या भगवंताचं वर्णन स्वर्गात सुद्धा केलं जातं, गुणवर्णन केलं जातं, त्या भगवंताच्या गुणवर्णनाच्या, नामस्मरणाच्या चिंतनासाठी, मननासाठी शांत ठिकाण पाहिजे. त्या ठिकाणी शांत मन समाजामध्ये राहत नाही, समाजाच्या गलक्यात राहत नाही, लोकांच्या गोंधळात राहत नाही, गोष्टीमध्ये आपण तल्लीन असतो, त्यामुळे शांतता आपल्याला मिळत नाही. म्हणतात ना, जनसंग नको मनभंग नको. जनाचा संग म्हटला की मनाचा भंग होतो, म्हणून जनसंग नको मनभंग नको, वरपंग संग धरावा. जनसंग जनी मनभंग मनी सुख सा. जनसंग नको मनभंग नको. जनाचा संग हा मनाचा भंग निर्माण करणार आहे. त्यामुळं सारवनी वनवास करावा. वनामध्ये मात्र कुठेही जनाचा संग नसतो, म्हणून जनसंग नको मनभंग नको, बरपंग नको हरिसंग धरावा. बरपंग नको, वरवरच नकोय, हरिसंग मात्र परिपूर्ण आपण धरला तरच आपलं आत्मकल्याण होऊ शकतं. म्हणून ते म्हणतात त एका मुनया. हे सगळे शौनकादिक ऋषी त्या नैमिषारण्यात पोहोचले आणि शांत ठिकाण पाहिलं. वा, काय शांत वातावरण आहे. अशा वातावरणात आपल्याला कोणीही आता अडथळा निर्माण करणार नाही, विक्षेप निर्माण करणार नाही. मानसिक विक्षेप नाही, शारीरिक विक्षेप नाही, आधी नाही, व्याधी नाही, काही नाही, शांत. मग आता आपल्याला 1 वर्षाचं त्या ठिकाणी अनुष्ठान करायचंय. तर सूत हे त्यांचे गुरु, हे मुलगा हा सूत रोमहर्षणाकडून रोमहर्षणाने व्यासांच्याकडून भागवत ऐकलं आणि त्यामुळं हे रोमहर्षण हे व्यासांनी त्यांना पुराणाची पुढे पुराण शिक्षण दिलं. हे रोमहर्षण यांच्या सुद्धा या सगळ्या गोष्टी ग्रहण केल्या, पुराण हे सगळे आत्मसात केले आणि हे सूत त्या ठिकाणी होते. या सूतांना त्यांनी नमस्कार केला, सगळ्या शौनकाधिकांनी नमस्कार केला आणि सत्कृतम सूतमासीन, सूतांना हात जोडले. आपण आमचे गुरु आहात, आपण श्रेष्ठ दर्जाचे आहात. आपण विनंती केली की सगळे शास्त्र पुराण आपण आत्मसात केले. त्वया खलु पुराणानी चे इतिहासानी चानघ. तुम्ही सगळे पुराण अभ्यासले, आत्मसात केले. इतिहास तुम्हाला माहीत आहे. आख्यातान्यप्यधीतानी, तुम्ही सगळे आख्यान कथा यांचं अध्ययन केलंय. अधितानी, अधितानी म्हणजे अध्ययन केलंय. नुसते वाचले नाहीत, त्याचं अध्ययन केलंय. परीक्षा दिल्यात, पास झालात तुम्ही त्याच्यात, फर्स्ट क्लास फर्स्ट पास झाला. कारण तुमच्यावर व्यासांची, तुमच्या वडिलावर कृपा होती. त्यामुळं धर्मशास्त्रांनी आणलं. धर्मशास्त्र हे देखील तुम्ही तुमच्या वडिलांकडून आणि व्यासांच्याकडून आत्मसात केलेत. यानी वेदविदाम श्रेष्ठ भगवान बादरायण, प्रत्यक्ष बादरायण व्यास
यांच्याकडून तुम्ही हे सगळं आत्मसात केलं आणि यांनी वेदविदाम श्रेष्ठ भगवान बादरायण. बादरायण म्हणजे प्रत्यक्ष व्यास महर्षी यांच्याकडून वेदविदाम श्रेष्ठ, जे वेदविद्येमध्ये श्रेष्ठ होते, ज्यांनी वेदांचे 4 भाग केले, ज्यांनी भाष्य लिहिले, ब्रह्मसूत्रावर भाष्य लिहिलं, असे महर्षी व्यास, त्यांच्याकडून तुमच्या वडिलांनी ज्ञान घेतलं आणि त्यांच्याकडून तुम्ही ज्ञान घेतलं. अन्येच मुने सूत परावर विदो विदु. परावर, पर आणि अवर. पर म्हणजे न दिसणार, अदृश्य, आणि अवर म्हणजे समोरचं, अर्थात भौतिक आणि अभौतिक, पारमार्थिक आणि भौतिक, समोर दिसणारं आणि न दिसणारं. विदो विदु, तुम्ही ज्ञानी आहात. विद म्हणजे ज्ञान, विदो विदुः म्हणजे ज्ञानी. तुम्ही विदो विदुः म्हणजे ज्ञानी आहात. कसे ज्ञानी आहात? तर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं परावर, परावर ज्ञान प्राप्त करून घेणारे आहात. परावर म्हणजे काय? तुम्हाला समोर दिसणारं भौतिक आणि अदृश्य सृष्टीचे ज्ञान आहे. भगवंताचे तुमच्यामध्ये ज्ञान आहे. वेद्धंतोन सौम्यता राहत. ब्रूयुस्निग्धस्य शिष्यस्य गुरवो गुह्यमप्युत. या ठिकाणी तुम्ही सगळं तत्व आत्मसात केलंय आणि ब्रूहिस्निग्धस्य शिष्यस्य, सगळे ऋषी म्हणतात, शौनकादिक म्हणतात, ब्रूह्यू स्निग्धस्य शिष्यस्य गुरवो गुह्यम. शिष्याला ज्ञान देतो, पण कोणत्या शिष्याला सगळं ज्ञान देतो? स्निग्धस्य शिष्यस्य. शिष्याच्या माग एक विशेषण वापरले. सगळे शिष्य शिष्यस्य, जो स्निग्ध आहे, जो प्रेमळ शिष्य आहे, जो गुरुबद्दल पूर्ण निष्ठा असलेला, त्याला गुरु सगळं ज्ञान देतात. गुरव गुह्यमप्युत. गुरु गुह्य कोणाला देतात? फक्त स्निग्ध शिष्याला देतात. अहो, द्रोणाचार्याचे सगळे शिष्य होते, दुर्योधनही शिष्य होता, दुःशासनही होता, पण आपण द्रोणाचार्याचे शिष्य कोण असं म्हणलं की आपण म्हणतो अर्जुन. का अर्जुन? स्निग्ध, तो खरा स्निग्ध शिष्य. स्निग्ध म्हणजे प्रेम. गुरुला ज्याच्याबद्दल स्निग्धता वाटते, प्रेम वाटतं, आतून प्रेम वाटतं. बरोबर, तो सगळेच गुरु म्हणले की नमस्कार करतात भेटल्यानंतर, बरं का. तुम्हालाच भेटायला आलो होतो, बरं झालं तुम्ही समोर भेटली. गुरु म्हणतो ठीक आहे, तुला माझा आशीर्वाद, जसा तुझा नमस्कार तसा माझा आशीर्वाद. पण जो स्निग्ध शिष्य आहे त्याच्यावर विशेष लक्ष असतं, कारण तो स्निग्ध म्हणजे अंतःकरण त्याचं प्रेमाने लबलेलं आहे, प्रेमाने डबडबलेलं आहे. असा प्रेममय अंतःकरणाचा जो शिष्य आहे त्याच्यावर गुरु अधिक प्रेम करतात आणि स्निग्धता त्याच्यामध्ये असते. त्यामुळं ज्याप्रमाणे स्निग्ध म्हणजे जर तुपाची आपण वात फुलवात केली आणि लावली, त्याला कमी तूप लावलं तर किती वेळ जळेलो, फसकन निघून पेटतं आणि विझून जात. आणि जर तूप भरपूर असेल तर मग मात्र तेवत राहतं. का? स्निग्धता आहे ना. म्हणून तेवणं, गुरुच्या मनामध्ये शिष्य हा तेवला पाहिजे आणि शिष्याच्या मनात गुरु तेवला पाहिजे. त्याची बात कायम राहते. स्निग्धस्य शिष्यस्य गुरवो गुह्यमप्युत. गुरु त्याच शिष्याला आपलं गुह्य सांगतो. गुह्य म्हणजे अंतरंग, गुह्य म्हणजे गुह्य ज्ञान, गुह्य म्हणजे त्यातली गुप्त अशा प्रकारची गोष्ट. मख्खी त्याला मराठीमध्ये म्हणतात, थोड्या शब्दात मख्खी म्हणतात. काही कोणी सांगत नाही, फक्त गुरु ते आपल्या एखाद्या शिष्याला सांगतो, बाकी कोणाला सांगत नाही. बाकीच्यांना होला हो, सगळेच त्याचे शिष्य असतात. पण सगळ्यांनाच सगळं समान ज्ञान प्राप्त होत नाही. का? तर ज्ञान हे आत्मसात करावं लागतं. ज्ञान हे बारीक तोंडाची घागर आहे, तेव्हा ते आपल्याला बारीक तोंडाच्या घागरीनुसार आपल्याला आत्मसात करावं लागतं. ते ज्ञान सहजासहजी प्राप्त होत नाही, कारण जर उथळ असेल तर ज्ञान निघून जाईल. त्यामुळं आपल्याला सूक्ष्म रूपाने हे ज्ञान प्राप्त करावं लागतं. गुरु सुद्धा त्याच शिष्याला ज्ञान देतो ज्याच्यावर त्याचं प्रेम आहे, ज्याच्यावर विशेष प्रेम आहे.
तर म्हणून आपण म्हणतो की सगळेच गुरुचे शिष्य आहेत. शंकराचार्यांचे अनेक शिष्य होते, अनेक शिष्य होते. पण एकदा काय झालं, शंकराचार्यांच्या छाट्या धुण्यासाठी वाळत टाकल्या, धुवून नेलेल्या वाळत टाकल्या. आणि शंकराचार्य म्हणले, अरे माझी छाटी कुठे आहे? ती वाळत टाकली होती पलीकडच्या नदीच्या पलीकडच्या तीरात. आणि शंकराचार्य म्हणले, अरे माझी छाटी घेऊन या. आता नदी ओलांडून पलीकडे जाऊन छाटी घेऊन यायला वेळ लागणार होता. त्यांचे एक शिष्य होते, ते म्हणाले आता आणतो. तोंडातून शब्द बाहेर पडल्याबरोबर ते निघाले आणि नदीत उडीच मारली त्यांनी. बुडली, आपण आपलं पाय बुडेल याचा विचारच केला नाही. नदीत पाय टाकल्याबरोबर पायाखाली कमळ निर्माण झालं, की दुसरं कमळ, की तिसरं कमळ. असं करत करत ते गेले, छाटी घेऊन आले, काही मिनिटातच आले. आणि मग शंकराचार्य म्हणले, वारे वा, तुझं नाव आजपासून पद्मपादाचार्य. पद्म म्हणजे कमळ तुझ्या पायाखाली उगवले. का? निष्ठा एवढी होती की काही हो पण छाटी आणायची. गुरु म्हणाले ना, गुरु म्हणाले आत्ता छाटी घेऊन या. थांबा, आता फार वेळ लागल, आता त्या नदी ओलांडून जायची, काय हो तुमची गडबड आहे. असं म्हणलं गुरु म्हणतो, हा शिष्य काही उपयोगाचा नाही. शिष्याने आत्मसमर्पण केलं पाहिजे. जो आत्मसमर्पण करतो तो खरा शिष्य. गुरु परीक्षाच पाहत असतो, जो आत्मसमर्पण करतो तो खरा शिष्य असतो. याप्रमाणे पद्मपादाचार्य प्रसिद्ध झाले. म्हणून गुरवो गुह्यम अप्येत. गुरु त्यालाच ज्ञान देतात, त्यालाच गुह्य सांगतात. ब्रूह्यू स्निग्धस्य शिष्यस्य. ब्रूह्यू म्हणजे सांगतात, स्निग्ध शिष्याला गुरु ज्ञान देतात. आणि म्हणून आपण देखील आम्हाला ज्ञान द्या. प्रायणाल्पायुष्य सभ्य. आम्हाला केवळ आमच्या, आम्ही म्हणत नाही, सगळे ऋषी म्हणतात, शौनकादिक म्हणतात, हे सूत महाराज, आम्ही आमच्या स्वार्थासाठी म्हणत नाहीत हे ज्ञान. मग पुंसाम एकांतत श्रेयन तन शंसितुमर्हसी. आम्हाला एकच एक असा उपाय सांगा की ज्यामुळे माणूस मुक्त होईल. असं एकच एक शास्त्र आम्हाला सांगा, एकच एक ज्ञान, एकच एक मार्ग आम्हाला सांगा. आणि हा केवळ आमच्या स्वार्थासाठी नाही, तर प्रायेणाल्पायुष सभ्य कलाबस्मिन युगे जना. कलयुगातल्या लोकांसाठी. आता कलयुग जवळ येऊच लागलेले आहे आणि या लोकांना ज्ञान घ्यायला वेळ नाही, वेळच नाही हो. अल्पायुषा सभ्य. लोकांचं आयुष्य अल्प होणार आहे, अल्प आयुष्य, अल्पायुषी होणार आहेत लोक. काय करू शकतील बरं? अहो, पहिल्या 10-15 वर्षापर्यंत तर काहीच कळत नाही. आपण म्हणतो ना, बालपणी खेळी रमलो, तारुण्य नासले, वृद्धपणी देवा. आता वृद्धपणामध्ये देवाचा फक्त आठव होऊ शकतो, पण काम काहीच होत नाही. अरे सगळा आयुष्याचा वेळ वाया गेला, सगळं आयुष्य वाया गेलं. बालपण खेळामध्ये गेलं, तारुण्यामध्ये गेलं, कैफामध्ये गेलं, यौवनामध्ये गेलं, आणि नंतर तर पहिलं तीर दिसू लागलं. मग आता कधी व्हावं? मग ते म्हणतात की कलियुगामधल्या लोक आणि आयुष्यामध्ये ते काय बरं काम करतील, कोणती साधना करतील, त्यांना तप होणार नाहीत. यज्ञ करायला पैसा लागतो, अडका लागतो, सामाजिकता लागते, समाजाचं मदत लागते. मग अशा वेळेला याग नाही, तप नाही, जप नाही, आणि मग ते मुक्त कसे व्हावेत? प्रायेणाल्पायुष्य सभ्य कला विस्मन युगे जनाः मंदा सुमंद मतयो मंद भाग्याह्युपद्रुताः. हे सगळे लोक मंद भाग्य आहेत म्हणले कलियुगातले. आपल्याला वाटत असेल आपण भाग्यवान, पण ते म्हणतात नाही नाही नाही, यांचं भाग्य काही नाही हो. यांचं भाग्य एकदम निर्भागी, अभागी, दुर्भागी असे हे लोक आहेत. कारण यांना वेळ नाही, यांना आयुष्य नाही, यांच्याजवळ संपत्ती नाही, आणि मंदा सुमंद मतयो हो, निर्बुद्ध आहे. मंदा सुमंद मतयो. तुम्ही म्हणाल आम्हाला निर्बुद्ध म्हणले. हो, निर्बुद्ध या अर्थाने की आपण मंद आहोत. आपण मंद म्हणजे बुद्धिहीन आहोत. त्या काळातले लोक तजेल बुद्धीचे होते. त्या काळातले लोक
सांगितल्याबरोबर त्यांना पाठ होत असे. कितीतरी गोष्टीचं पाठांतर ते करू शकत असत. परंतु कलियुगामध्ये अशी स्थिती नाही. कलियुगातले लोक हे बुद्धीच्या दृष्टीने कमी, ज्ञानाच्या दृष्टीने कमी, पैशाच्या दृष्टीने कमी, आयुष्याच्या दृष्टीने कमी, आणि मग काय राहिलं? सगळं कमीच होत गेलं. म्हणून पुंसाम एकांतत श्रेया, असं एकच एक आम्हाला श्रेयस्कर उपाय सांगा की ज्यामुळं कलियुगातल्या लोकांचं कल्याण होईल. मंदा सुमंद मतयो मंद भाग्या ह्युपद्रुताः. आणि अजून एक शब्द वापरलाय कलियुगातल्या लोकांसाठी, ह्युपद्रुताः. उपद्रुताः म्हणजे धावपळ लोकांच्या मागे लागली, धावपळ फार मागे लागली आणि उपद्रव मागे लागलेत. करोनासारखे रोग आलेत ना, उपद्रवच येते. काय लोक बेजार झाले, सगळं जग बेजार झालं, सगळं विश्व बेजार झालं. का? एका रोगजंतूमुळं. रोगजंतू फार लहान असतो पण सगळ्या विश्वाला बेजार केले. अशा जंतूमुळं, अशा विषाणूमुळं लोक जर एवढे अस्वस्थ झाले असतील, ह्युपद्रुताः. ह्युपद्रुताः म्हणजे उपद्रव. माणसाच्या मागे उपद्रव लागला, माणसाच्या मागे रोग लागले, माणसाच्या मागे कष्ट लागले आणि माणसाला वेळ नाही. माणूस धावपळ माणसाच्या मागे लागली. ह्या करोना येण्यापूर्वी सगळीकडे लोक इतके गतिमान होते, लोकांना मागं पाहायला वेळ नव्हता. का? अहो वेळ नाही, वेळ नाही. आणि आता लॉकडाऊन झाल्यावर म्हणजे काय हो, म्हणजे काय करावं काही कळेच ना. का बरं? त्यावेळेला वेळ नव्हता आणि आता वेळ आहे, पण वेळेचा सदुपयोग नाही. म्हणून ह्युपद्रुताः. माणूस हा अत्यंत अस्वस्थ झालेला आहे. भूरीनी भूरी कर्माणी श्रोतव्यानी विभागशः आता साधोत्र यत्सारम समुद्रित मनीषिणः. मनीषया, तुम्ही सार सगळं शोधून काढा. तुमच्या अंतःकरणात विचार करा, मनात विचार करा आणि या लोकांना योग्य अशा प्रकारचं काय देता येईल, योग्य मार्ग कोणता सांगता येईल ते सांगा. म्हणजे लोकांचं कल्याण होईल. या ठिकाणी कलियुगातल्या लोकांच्या कल्याणाचा मार्ग त्यांनी विचारला. आणि द्रुहीन श्रद्धानाम येनात्मा संप्रसिद्धती. येनात्मा संप्रसिद्धती, ज्यामुळं भगवान प्रसन्न होईल, ज्यामुळं सर्वांचं कल्याण होईल, असा एकच एक मार्ग, असं एकच एक गोष्ट आम्हाला सांगा. सूत जानासी भद्रंते भगवान सात्वतांपती. तुम्हाला माहिती आहे, हे सूत महामुने, तुम्ही हे सगळं जाणता. तुम्ही सगळे शास्त्र, सगळ्या प्रकारचे इतिहास, पुराणं याचा अभ्यास केलेला आहे. आणि तुम्ही हेही जाणता की भगवंतांनी या द्वापार युगामध्ये वसुदेव आणि देवकीच्या पोटी अवतार धारण केला. आणि तो अवतार का धारण केला? कृष्ण आणि बलराम अशा दोघांनी हा